जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला त्या दिव्यांचा इतका त्रास होतो मला, बहुतेक आता एक 15-20 मिनिटानंतर माझं डोकं दुखायला लागणार होता. कारण मला असा लाईट डोळ्यात गेला की पटकन डोकं दुखायला लागतं. आणि म्हणून मी अनेकदा ज्यावेळेला त्या टेलिव्हिजन चॅनलच्या मुलाखती वगैरे असतात, मी त्यांना ते लाईट बंद करायला सांगतो. आणि तुम्हाला उगाच अनेकदा असं वाटतं की मी सारखा चिडलेला असतो. त्या लाईटने मला थोडं इरिटेट व्हायला होतं. मी सकाळच्या वेळेला पण मी अनेकदा, तुम्ही नेहमी बघत असाल, मी गॉगल सनग्लासेस लावून असतो. ते सनग्लासेस घालतो ते काय नुसतं फॅशन म्हणून घालत नाही, मला लाईटचा इतका पटकन त्रास होतो. आणि मग ते एकदा डोकं दुखायला लागलं की मग झालं, माझी वाट लागली सगळी. म्हणून मी ते सगळे लाईट आत्ता फिरवायला सांगितले. मला आत्ता आलो त्यावेळेला मला कळेना मी काय बघायचं. पण आता एक गोष्ट बरी झाली, आमच्यापेक्षा तुमच्यावर प्रकाश पडला. आज मला असं वाटतं की आमच्या नवलकर काकांनंतर पहिल्यांदा गिरगावला गिरगावकर उमेदवार मिळाला. तोही आज उभे राहिलेल्या सगळ्यांपेक्षा बाकीच्यांच्या सारखा नाही, शिकलेला वकील. काय असतं बघा, काय हे ठरवून पण अशा गोष्टी होऊ शकत नाहीत. शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेची स्थापना झाल्यावरती त्यावेळेला अनेक केसेस माननीय बाळासाहेबांवरती पडल्या. त्यावेळेला आमचे अधिक शिरोडकर साहेब हे त्यावेळेला माननीय बाळासाहेबांच्या बरोबर उभे राहिले आणि त्या सगळ्या केसेस लढले. आता कशाला पत्ता नाही, मी एक स्वतःचा पक्ष काढला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आंदोलनं झाली, ही साला जवळपास 100 केसेस अंगावरती. आणि माझ्या केसेस सोडवायला कोण? त्यांचा मुलगा राजेंद्र शिरोडकर. मला असं वाटतं घरातल्या घरात विचार करत असेल, या ठाकरेंना अंगावर केसेस घेण्याशिवाय दुसरं काय जगतं काय नाही की काय. पण कुठेतरी महाराष्ट्रातल्या कोपऱ्यामध्ये कुठे सभा झाल्या. उत्तर प्रदेश, बिहार या सगळ्या भागातनं तिकडनं मग ते सगळ्या शिफ्ट झाल्या दिल्लीला, तिथे उभे राहिले. बारीक ठिकाणी, सगळ्या ठिकाणी माझ्याकडे बरोबर राजेंद्र असायचे, आजही असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्षणापर्यंत या माणसाने माझ्याकडे आजपर्यंत कधी कुठच्याही केसचा 1 रुपया मागितलेला नाही. मग दिले असते, बहुधा खात्री नसावी. पण जीव तोडून या माणसाने प्रत्येक वेळेला त्या सगळ्या कोर्टामध्ये हा माणूस उभा राहिला. म्हणजे मला ज्या वेळेला तिथे कल्याणला अटक झाली होती, त्यावेळेला अटक झाली असताना पण आतमध्ये भेटायला आले मला. म्हटलं अरे जा आता, तुम्हाला उद्या मला सोडवायचंय. यांनी घेतला परत तुम्हाला आतमध्ये, तर उद्या सोडवणार कोण? पण अत्यंत एक हुशार असे एक वकील मी तुम्हाला आज इथे एक उमेदवार म्हणून दिलेत. मला समजत नाही की मी प्रत्येक वेळा इथे या मलबार हिल मतदारसंघामध्ये देताना वकीलच कसे काय देतो. मागच्या वेळेला आमचा अर्चित होता, यावेळेला ह्या राजेंद्र आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या विधानसभेमध्ये आपल्याला त्यांना पाठवायचं आहे, ते विधान भवन किंवा विधानसभा म्हणजे काय? विधानसभेचा अर्थ ते कायदे मंडळ आहे, तिकडे कायदे बनतात.
आणि कायदे मंडळामध्ये ज्या वेळेला कायद्याचा अभ्यास करणारा माणूस ज्या वेळेला तिथे जातो, त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण सोने पे सुहागा. आणि म्हणून मी राजेंद्र शिरोडकर यांना मी आपल्यासाठी इथे उमेदवार म्हणून मी इथे दिलेलं आहे. तसंच आमचा कुलाब्याला आमचा अरविंद आहे. मी जरा आज थोडा 20-20 खेळणार आहे, चालेल ना? कारण तीन सभा आहेत. काल पण मला नाशिकला तेच झालं. 3 सभा करता 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 कशा मी शेवटची सभा कशी केली, आणि इतकी प्रचंड गर्दी प्रत्येक ठिकाणी. बरं, सगळेजण त्या भाषणाच्या अपेक्षेने आलेले असतात. असं नाही की बाबा मी प्रत्येक ठिकाणी, पण ती शेवटची सभा जी असते ती अगदी अशी शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी 10 मिनटं 15 मिनटं उरली असताना जावं लागतं मला. आणि म्हणून मी आज ठरवलं की बाबा तिन्ही जेवढ्या सभा आहेत तिथे 1 डे किंवा टेस्ट खेळण्यापेक्षा आज 20-20 खेळू. जेवढं सांगायचं तेवढं लवकरात लवकर सांगू आणि पुढे सरकू. कारण आता माझी मुलाखती टेलिव्हिजनवरती चालू आहेत. पाहिल्या का? टेलिव्हिजनवरती भाषणं ऐकली? सगळी ऐकली? निघू? अजून काय नाही माझ्याकडे पोतडीत. पण या सगळ्या विधानसभेची निवडणूक लढवत असताना आज या महाराष्ट्रामधलं इतकं चित्र भीषण आहे की एका बाजूने मी महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करतोय, महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करून मी अनेक योजना मी महाराष्ट्रासमोर मांडतोय, आणि बाकीचे 4 पक्ष एकमेकांना शिव्या घालण्यामध्येच फक्त त्यांचं दिवस आणि रात्र जात आहेत. फक्त शिव्या घालतात एकमेकांना. काही महाराष्ट्राचा विचार नाही त्याच्यामध्ये, की महाराष्ट्रातल्या महिलांचा विचार, की महाराष्ट्रातल्या तरुणांचा विचार, महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांचा विचार, महाराष्ट्रातल्या पाण्याचा विचार नाही, महाराष्ट्रातल्या विजेचा प्रश्न नाही, महाराष्ट्रातल्या या सगळ्या शहरांचे आकार बिघडत आहेत त्याच्याबद्दल कोण काही बोलत नाही. बस नुसते सकाळी उठतात आणि एकमेकांना शिव्या घालतात. आणि सकाळी सगळे सुरू होतं ते सगळे चॅनलची लोक आमची सगळे मुलाखती. बरं, आपले मराठी चॅनलची लोक जेवढी आहेत त्यांना आज आपला जो महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडलेला आहे त्याबद्दल पण त्यांना इंटरेस्ट आहे. त्याबद्दल पण ते विचारतात काय काय जो गोष्टी झाल्या, काय काय योजना आहेत हे आपल्या चॅनलवाले, मराठी चॅनलवाले विचारतात मराठीतले. बाकी हिंदी इंग्लिश त्यांना काही देणं घेणं नसतं. त्यांना आपलं फक्त म्हणजे माझं एवढं भाषण अख्खं, त्यातला एवढा पार्ट नरेंद्र मोदींचा, ह्यांच्यासाठी तेवढीच बातमी, बाकीचं काही नाही. आणि बाकीचे सगळे येतात ते बघा परत तेच विचार. बरं, सगळं सांगून झालं तरी तेच. 6 महिन्यापूर्वीपर्यंत नरेंद्र मोदींचे तुम्ही त्यांना हे करत होता, पाठिंबा देत होतात. आता अचानक काय झालं? त्याच्या आईला अचानक काय होतं? तर मला कुठे काय अचानक झालंय? माझं असं मत होतं की बाबा मुख्यमंत्री होते तोपर्यंत गुजरात प्रेम ठीक होतं, पंतप्रधान झाल्यावरती देशाचा विचार करावा, गुजरातकडे लक्ष देऊ नये. आता ह्याच्यात काय चुकीचं आहे का माझं? मी काय चुकीचं बोललो? महाराष्ट्राचा प्रचार करताना तुम्ही येता आणि सांगता इथे की मी महाराष्ट्र म्हणे गुजरातपेक्षा मोठा करीन. गुजरातपेक्षा मोठा करीन? महाराष्ट्र गुजरातपेक्षा मोठाच आहे. महाराष्ट्र गुजरातपेक्षा खूप पुढे आहे, खूप पुढे आहे महाराष्ट्र. पहिलं विधानच चुकीचं की मी गुजरातपेक्षा महाराष्ट्राला मोठं करीन, म्हणजे हे चुकीचं. दुसरी गोष्ट, तुम्ही पंतप्रधान आहात या देशाचे, तुम्ही नाही सांगायचं या गोष्टी की मी ह्या राज्याला ह्याच्यापेक्षा मोठं करीन किंवा त्या राज्याला त्याच्यापेक्षा छोटं करीन. तुमच्यासाठी सर्व राज्य ही समान, मुलांसारखी समान असली पाहिजेत. आता ह्यात काय माझं चुकलं? अगदी साधी, म्हणजे ज्याला काही राजकारण माहित नाही, इतर कुठच्याही गोष्टी कळत नाहीत, काही नाही, अगदी साध्या गोष्टी आहेत. की आमचे पंतप्रधान अमेरिकेला जेव्हा जातात त्यावेळेला ते हुशार देश आहेत, सगळ्या गोष्टींचा विचार करून बोलत असतात. तिथे आमच्या पंतप्रधानाचं स्वागत ते ओबामा, केम छो मिस्टर प्राईम मिनिस्टर, केम छो. मग मनमोहन सिंग गेले त्यावेळेला काय पंजाबीत बोलले?
एवढंच म्हणायचंय की आमच्या भारताच्या पंतप्रधानांची जगभरामध्ये प्रतिमा काय? भारताचे पंतप्रधान का गुजराती पंतप्रधान? माझं असं मत आहे, भारताचा पंतप्रधान हा भारताचा असला पाहिजे. यात काय माझं चुकलं? जपानला गेले, जपानवरनं म्हणे बुलेट ट्रेन आणणार. आता बुलेट ट्रेन आणायची असेल तर लांबचा प्रवास हा लांबचं अंतर, मोठं अंतर हे कमीत कमी वेळामध्ये आपण पार करावं, याच्यासाठी म्हणून ती बुलेट ट्रेन असते ना. मग मुंबई दिल्ली सुरू करायची होती, मुंबई कलकत्ता सुरू करायची, मुंबई चेन्नई सुरू करायची, मुंबई अहमदाबाद. इथून कोणाला जायचंय अहमदाबादला रोज? बरं जोरात जाऊन करू काय तिकडे? काय करायचं? काय वैगत जायचं? भर पोचलो. आता काय जायचं? स्टेशनवर रिटर्न तिकीट द्या म्हणून सांगायचं. अजून काय करू शकतो आपण तिकडे? हो, आपलं काय काम आहे का? पण आमच्या पंतप्रधानांच्या डोक्यामध्ये अहमदाबाद येतं. माझ्या मते चुकीची गोष्ट आहे. या महाराष्ट्रामध्ये काही महिन्यांपूर्वी, म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर, इथे नेवलची एक जमीन घेतली होती 250 एकराची महाराष्ट्रात. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरती ती नेवलची जमीन रद्द केली आणि तो नेवलचा प्रोजेक्ट त्यांनी पोरबंदरला हलवला. मग या देशामध्ये फक्त एकच राज्य आहे का जिवंत? तो उचलून तुम्ही पोरबंदरला नेता, तो उचलून चला मी तामिळनाडला नेला. मी समजू शकतो की बाबा काहीतरी स्ट्रॅटेजिक गोष्टी असतील, मी समजू शकतो. पण तो उचलायचा आणि पोरबंदरला न्यायचा, परत गुजरात. मी जे मुद्दे मांडतोय ते मला सांगा कोणी खोडून दाखवावेत. मी त्यांचा प्रशंसक पूर्वीही होतो, मी त्यांचा प्रशंसक आजही आहे. अत्यंत एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटर आहे. त्यांनी हा देश वरती आणावा. हे राज्यांमध्ये काय चालू आहे? त्यांनी नेमलेल्या त्यांचे उजवा हात किंवा डावा हात, त्या आनंदीबाई गुजरातच्या मुख्यमंत्री, त्या येऊन गेल्या. मुंबई महाराष्ट्रातल्या उद्योगपतींनो, काय करताय का इथे? काय ठेवलं या महाराष्ट्रात आणि तुमच्या मुंबईमध्ये? चला गुजरातला. अरे वा, अरे वा. काय शाळेतनं घेऊन जायला आली? चला मुलांनो, शाळा सुटली, चला आता घरी चला. गुजरातला चला. पूर्वी त्या पेशव्यांच्या काळामध्ये एक आनंदीबाई होत्या, त्यांनी धचा मा केला होता. याला काय करायचंय? मचा गु म्हणजे महाराष्ट्राचा गुजरात. पहिल्या डोक्यात हे कसं येतं आणि मग त्याच्यानंतर सांगायचं की बघा बघा मुंबईमध्ये कसा गुजराती समाज आणि मराठी माणसामध्ये कसे काय वाद सुरू आहेत. कुठे वाद आहेत? तुम्ही आणताय वाद निर्माण, तुम्ही करतात बाहेर राहून. तुम्ही वातावरण कलुषित करतात इकडे येऊन असल्या प्रकारच्या गोष्टी करून. आम्ही नाही बोललो या गोष्टी, तुम्ही येऊन बोलतात बाहेरून. हे कशासाठी करतात तुम्ही? का करतात? काय म्हणजे मला कळतच नाही हो. एखाद्या माणसाने स्वतःच्या प्रेमात पडावं म्हणजे किती पडावं? काही त्याला मर्यादा? ते नरेंद्र मोदी त्या दिवशी हरियाणातल्या सभेमध्ये काय बोलले? किती माणूस स्वतःच्या प्रेमात पडावा? म्हणे रामायण होतं त्यावेळेला पण हा देश होता, महाभारत झालं त्यावेळेला पण हा देश होता, शिवाजीच्या काळामध्ये पण हा देश होता. म्हणजे महाराष्ट्रात आले की छत्रपती शिवाजी वगैरे बोलायचं, हरियाणात गेले की शिवाजी एकेरी नावाने हाक मारायची. का वर्गात होते का? शिवाजीच्या काळामध्ये देखील हा देश होता. भगतसिंगच्या वेळेला पण देखील हा देश होता. बघा माझ्याकडे रेकॉर्डेड भाषण आहे. महाभारताच्या वेळेला पण हा देश होता, रामायणाच्या वेळेला पण हा देश होता, शिवाजी महाराजांच्या पण हा देश होता, भगतसिंगाच्या वेळेला पण हा देश होता. त्याचं ते हिंदी मधलं भाषण आहे ते.
कि इनके वक्त जब ये देश था, पहली बार अमेरिका में इस देश का डंका पिटा गया. म्हणजे अमेरिकेच्या मध्ये या देशाची वाहवा झाली. पहिल्यांदा म्हणे हे जेव्हा गेले तेव्हा. मला असं वाटतं नरेंद्र मोदीजी, आपण आपला जरा इतिहास थोडासा तपासून घ्या. महाभारत आणि रामायणाच्या वेळेला अमेरिका नावाचा देशच नव्हता हो. शिवाजी महाराजांच्या काळात पण अमेरिका नावाचा देश नव्हता. तो 1700 सालामध्ये आलाय. 1700च्या काळात त्याचा जन्म 4 जुलैला झाला. कोणी जाऊन तिकडे डंका पिटायचा? तुम्ही या सगळ्यांबरोबर शिवाजी महाराज आणि भगतसिंग वगैरे या सगळ्यांबरोबर स्वतःची तुलना करताय. तुम्ही गेला असाल तिकडे आणि तिकडे काहीतरी भाषण बिषण दिली असतील, पण ह्या सगळ्या गोष्टींबरोबर स्वतःची तुलना करू नका. किती माणसाने स्वतःच्या प्रेमात पडावं. स्वतः जाऊन आलेल्या गोष्टींबद्दल तिथे जे काय त्यांचं स्वागत बिगत झालं, त्याच्यानंतर तुम्ही त्याची बरोबरी तुम्ही महाभारत आणि रामायण आणि शिवाजी महाराज आणि भगतसिंगा बरोबर करताय. काय होतं काय या लोकांच्या डोक्यात मला काही कळत नाही. काय वाटायला लागतंय ना. मुळात पहिल्यांदा नरेंद्र मोदी जे तिकडे पंतप्रधान म्हणून बसले, त्यातला 25% वाटा हा नरेंद्र मोदींचा आहे. 25% वाटा हा भारतीय जनता पक्ष म्हणून त्यातला काही पार्ट, कारण इतक्या वर्षांचा पक्ष येतो. खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पक्ष पण नाही. आणि मीडिया यांचा वाटा आहे. 50% हा काँग्रेसचा वाटा आहे. तुम्ही पंतप्रधान होणार. तो येड्यासारखा येडबब्बू सारखा राहुल गांधी जर फिरत बसला नसता पोहोचला तुम्ही पंतप्रधान पदापर्यंत. आजही तसंच आहे ते. मला काल कोणीतरी सांगितलं, मला म्हणे ते काय व्हॉट्सअपवरती मेसेज फिरतोय म्हणे, राहुल गांधींचं म्हणे भाषण पोगो चॅनलवरती दाखवतात. काय आता बोलायचं. लहान मुलांची चॅनल असतात त्याच्यावरती. ते त्याशी मी कुठेतरी त्या असंच ते युट्यूबवरती आत्ताचं कुठेतरी भाषण ऐकलं. काही फरक नाही हो. चला पराभव एवढा मोठ्या प्रमाणावर झाला हे माहिती आहे की नाही माहिती आहे, मला प्रश्न पडला. वाटेल ते बोलतो, काहीही बोलत राहतो. त्याच्यामुळे त्याही गोष्टी आहेत, त्या मोठ्या प्रमाणावरती आहेत. काँग्रेसने तो जो अनरेस्ट होता, तो जो राग काँग्रेसबद्दलचा होता, आणि नरेंद्र मोदींची असलेली एक प्रतिमा, एक चांगला माणूस, भ्रष्टाचार न करणारा माणूस, एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून या देशातल्या लोकांनी रांगेत उभं राहून कोण उमेदवार आहेत हे देखील पाहिलं नाही. आम्हाला मोदींना मतदान करायचंय म्हणून लोक रांगेतले उभे राहिले होते सगळेजण या देशभर. तुम्ही जे पंतप्रधान झालेला आहात हे प्रत्येक या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक माणसाने केलेलं तुम्हाला मतदान आहे. हे फक्त काही गुजरातने केलेलं मतदान नाही ज्याच्यावर तुम्ही पंतप्रधान झालात. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही बघताना या देशाकडे पाहिलं पाहिजे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मी जेवढं बोललो तुम्हाला, काही चुकीचं बोललो? या पत्रकारांना फक्त एवढंच, आमच्या चॅनलवाल्यांना, हिंदी आणि इंग्रजीवाल्यांना बस पाहत असतात लागते कुठे. बरं, हे विजवायला येणार नाहीत, हे तिकडे येणार बळी पंचपात्रमध्ये, तिकडे पेट्रोल घेऊन येणार. कमी आग कमी झाली की फरफर परत फडका तिच्या आईला चालू ठेवायचं सारखं. आज इथे सगळे या राज्यामधले सगळे इतके प्रश्न पडले आहेत आणि हे भांडतायत. आज तर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला काय सांगतोय, आमच्या हातात बहुमत द्या. बहुमत द्या, चला उमेदवार नाही सापडत तुम्हाला. 60 उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी मधले घेतले, 60 उमेदवार. मला सांगा आता या क्षणाला 60 उमेदवार जे भ्रष्टाचारी लोक आहेत, ज्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते विधानसभेमध्ये, ते आमदार, ती लोक आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून उभे आहेत.
आणि नरेंद्र मोदी, आज मला सांगा मग कोणाचा प्रचार करताय तुम्ही? भारतीय जनता पक्षाचा प्रचार करताय की काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करतात? तुम्ही जे आज महाराष्ट्रामध्ये फिरतात ते कोणाला निवडून आणण्यासाठी फिरतात? काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना आणताय का तुम्ही भाजपच्या लोकांना आणताय? भाजपकडे उमेदवारच नाहीत. मोदीला कोणीतरी सांगितलं पाहिजे, कारण तिकडे ते जात आहेत, काँग्रेस एनसीपीचे सगळे उमेदवार समोर आहेत, त्यांना म्हणतायत मित्रो. अरे मित्रो नाही, ते दुश्मन आहेत. मित्रो कसले? कालपर्यंत तुम्हाला शिव्या घालवते ते आज तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि निवडणूक लढवत आहेत. सगळा सावळा गोंधळ माजून ठेवलाय नुसता. कोण कुठल्या पक्षातनं काय निवडणूक लढतोय, कोण काय करतोय, कशाचा कशाला काय थांग पत्ता नाही. काल ह्या पक्षात, आज ह्या पक्षात, परवा त्या पक्षात. आणि याचं कारण तुमच्यामुळे आहे. ते सगळं तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कारण आम्ही चिडत नाही, रागवत नाही, तुम्हाला गृहीत धरलेलं या लोकांनी. आम्ही काही बोलत नाही, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, हा जो खेळखंडोबा चालू आहे याचं कारण ते तुम्ही चिडत नाही, तुम्ही रागवत नाही आणि तुम्हाला गृहीत धरून ठेवलेलं आहे सगळ्या लोकांनी की आम्ही इतकी वर्ष जे काही करू त्याला हा आतापर्यंत राज्य, हे महाराष्ट्र राज्य पाठिंबा देत आला. आम्ही काहीही केलं तरी मागे येतात फरफटत. कसेही वागलो आम्ही यांच्याशी तरी चालेल. यांची हिंमत कशी होते? काँग्रेस राष्ट्रवादीमधनं हे उमेदवार आणतायत, तिथे आर पाटील म्हणतायत की निवडून आल्यानंतर बलात्कार केला असतं तर काय झालं असतं? निवडून आल्यानंतर बलात्कार केला? लाज नाही वाटत तुम्हाला? महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री काय सांगतोय? तर म्हणे बलात्कार केल्यानंतर, निवडून आल्यानंतर बलात्कार करायचा होता. आपल्या एका माणसावरती खोट्या केसेस टाकल्या तिकडे सांगलीमध्ये, 3 वर्षापूर्वी पण टाकल्या होत्या. कोर्टामधनं बाहेर पडला, काही नाही, क्लीन शीट, आणि कोर्टाने पोलिसांवरती ताशेरे टाकले. पोलिसांचा दोष नाही, हे गृहमंत्री होतं. त्यांनी पोलिसांना सांगितलं यांच्यावरती बलात्काराची केस टाका. त्याच्यात तो माणूस सुटला, कोर्टाने क्लीन शीट दिली. आता हा माणूस आमचा पुन्हा आर पाटलांच्या समोर या निवडणुकीला उभा राहिल्यावरती परत त्याच्यावरती तुम्ही बलात्काराची केस टाकताय. त्या बाईला, की कोणती बाई होती कोणतरी, तिला स्थळ माहीत नाही, पत्ता माहीत नाही, काय वेळ माहीत नाही, काही नाही, फक्त नुसती टाकून दिली. याच्यासाठी तुम्ही महिलांचा वापर करताय? हे आर पाटील. आणि हे आर पाटील म्हणे राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वच्छ चेहरा. ज्या आईला हा चेहरा असा असेल तर बाकीचं काय असेल? कमाल आहे साला. एक जण म्हणतो निवडून आल्यावरती तुम्ही बलात्कार केला तरी चालेल. दुसरं म्हणतोय तुमच्याकडे पाणी कुठून आणू, पाणी नसेल तर मी तुमच्या कालव्यात येऊन मुतू काय? त्यांची मुलगी, पवारांची मुलगी म्हणते मंत्र्यांच्या गाड्या जाळा. नंतर कळलं आपण त्याच पक्षात आहोत. शरद पवार म्हणतायत मतदान केल्यानंतर शाई पटकन पुसा आणि दुसरीकडे जाऊन परत मतदान करा. काय साला पक्ष आहे? एक म्हणतो बलात्कार करा, एक म्हणतो मुततो, एक म्हणतो जाळतो, एक म्हणतो पुसतो. आणि हे तुमच्या समोर उजळ माथ्याने येणार आम्हाला मतदान करा म्हणून सांगायला. याला मतदान करायचं? ते जाहिरातीच आहे का चालू? मी खरं तर टीव्ही बघत नाही. ती कुठेतरी मी एकदा गेलो तर टेलिव्हिजनवरती जाहिरात चालू होती. अजित पवार हाताची गाडी घालून फिरतायत. बघतो, पाहतो, करतो असले शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाहीत. आता कसं आहे, पाहतो, बघतो, करतो हे नसणार तुमच्या डायरीमध्ये, काही शब्द नसतील, कारण वेगळे शब्द तुमच्याकडे आहेत. लुटतो, ओरबाडतो, मुततो, बघतो, पाहतो नसेल. हे राज्यकर्ते 15 वर्ष राज्य केले या महाराष्ट्रावरती. ही असली माणसं. दुसरे ज्यांच्याकडे बाबा उमेदवार नाही ते म्हणतात आम्हाला सत्ता द्या. काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार घेऊन फिरतायत. काँग्रेसबद्दल तर चर्चा करायलाच नको. पाल झटकावी ना अंगावरची, तसे राहुल गांधीच्या सभा झटकतायत. माझ्याकडे नको, तुझ्याकडे घे. माझ्याकडे नको, तुझ्याकडे घे. कोणीच घ्यायला तयार नाही सर. ही त्यांची अवस्था.
हे मध्यंतरी नरेंद्र मोदी तिकडे बीडला काय बोलले, म्हणे गोपीनाथ मुंडे असते तर म्हणे मला महाराष्ट्रात सभा घ्यायची वेळच आली नसती. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच, म्हणजे आत्ता राज्यामध्ये जे भाजपाचे नेते आहेत ते थोबाड दाखवण्याच्या लायकीचे नाही. त्यांची लायकी काय ही नरेंद्र मोदींनीच काढली. तुम्ही काही करू नका, मीच येतो. तुमची थोबाडं पाहून हा महाराष्ट्र मतदान करणार नाही, मलाच यावं लागणार. आणि वर सांगतात मध्ये म्हणे आम्हाला बहुमत द्या. अहो मोदी येतील, प्रचार करतील, निघून जातील. पुढं काय? पुढे आहेत कोण तोंड यांच्याकडे? काही विचार नाही, पुढचा काही भविष्याचा काही धोरण नाही, काही नाही, काही नाही. बस नरेंद्र मोदी या आणि आम्हाला वाचवा. माझं म्हणणं आहे, मुळामध्ये हे राष्ट्रीय पक्ष लागतात कशाला राज्यांमध्ये? कशाला पाहिजे भाजप आणि कशाला पाहिजे काँग्रेस? केंद्रामध्ये बघावं काय ते, आम्ही इथे राज्य बघायला समर्थ आहोत. आजपर्यंत केंद्राच्या इशाऱ्यावरती काँग्रेस सरकारने इथे महाराष्ट्राची वाट लावली. आता हे वरती केंद्रात बसलेत, आता हे वाट लावणार. हे ठरवणार महाराष्ट्राचं धोरण काय आणि महाराष्ट्राने काय केलं पाहिजे. दिल्ली, पुन्हा दिल्ली ठरवणार. किती वर्ष हा महाराष्ट्र दिल्लीच्या तलावर नाचणार हो? किती वर्ष? बाकीचे राज्य बघा, हे तामिळनाडू हे नाही ऐकत कोणाचं. ते स्वतःच्या सगळ्या गोष्टी उभ्या करतात, स्वतःचं राज्य स्वतः उभं करतात. आज मला देखील आज महाराष्ट्रामध्ये तेच करायचं आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्रामध्ये ज्या काही योजना घेऊन आलोय, जो विकास आराखडा घेऊन आलोय, तो त्याच्यासाठीच घेऊन आलोय. आज एकदा बघा तो. मी आज शहरांकडे कशा अंगाने बघतो, मी शहराकडे कशा दृष्टीने पाहतो, मी महाराष्ट्र राज्याकडे कशा अंगाने बघतो, काय माझा विचार आहे, काय माझा दृष्टिकोन आहे, तो तर आपल्या विकास आराखड्यामध्ये मांडलाच आहे. पण आता इथून सभा झाली ना की जेव्हा घरी जा आणि घरी गेल्यानंतर यूट्यूब ऑन करा. ते यूट्यूब ऑन केलं की त्याच्यावरती फक्त तुम्ही टाईप करा राज ठाकरेज ॲस्थेटिक विजन म्हणून एक फिल्म येईल 16 मिनिटाची. ती 16 मिनिटाची फिल्म जरूर बघा. ती पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल मी महाराष्ट्राचा काय विचार करतोय, मी महाराष्ट्राच्या शहरांचा काय विचार करतोय. हे सगळं राज्य घडवत असताना त्याला जर सौंदर्य दृष्टी नसेल, काही उपयोग नाही या गोष्टींचा. तुमच्याकडे योजना आहे, तुम्ही धरणं बांधाल, पण जर पुढे फुटणार असतील तर उपयोग काय? तुम्ही जर रस्ते बांधणार आणि त्याच्यामध्ये खड्डे पडणार असतील, उपयोग काय? तुम्ही शाळा उभ्या करणार असाल पण शाळेत जावंसं वाटत नसेल तर उपयोग काय? आज आमच्याकडची हॉस्पिटल्स, चला एकेका बेडवरती 2-2 माणसं सलाईन लावून झोपलेली असतात. हे हॉस्पिटल? काही माणसांचा म्हणून काही विचार नाही, महिलांचा आमच्याकडे विचार नाही. आज आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये, त्या दिवशी मी एका कार्यक्रमाला गेलो, म्हणजे हा तर विषय किती जुना विषय आहे, पण मी एका कार्यक्रमाला गेल्यानंतर मला तिकडे 3 महिला मला भेटायला आल्या आणि मला म्हणाल्या की आम्ही राईट टू पी मुवमेंटचे आहोत. राईट टू पी, राईट टू पी म्हणजे सार्वजनिक ठिकाणी महिलांना बाथरूम उभी करणे, म्हणजे मैदानांच्या ठिकाणी, मार्केटच्या ठिकाणी, हायवेच्या ठिकाणी, रस्त्यावरती, ऑफिसच्या बाहेर, वेगवेगळ्या ठिकाणी महिलांसाठी म्हणून तिथे बाथरूम उभ्या राहत नाहीत. 54 वर्ष झाली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आणि आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या माता भगिनींसाठी आम्ही असल्या प्रकारच्या बाथरूम नाही उभ्या करू शकलो. बाथरूम सार्वजनिक ठिकाणी आम्ही एवढी गोष्ट नाही करू शकलो. आज महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला आम्ही हायवेने ज्यावेळेला फिरत असतो, रात्रीच्या वेळेला लाईट बंद करायला लागतात गाड्यांचे, कारण आमच्या महाराष्ट्रामधल्या घरातल्या आमची आबरू तिथे रस्त्यावरती, हायवेवरती बसलेल्या असतात शौचालयाला. आम्हाला लाईट बंद करायला लागतात रात्रीचे, गाडी फिरवताना, गाडी चालवत असताना. 67 वर्ष झाली ह्या स्वातंत्र्य मिळून या देशाला आणि 54 वर्ष झाली हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आम्ही बाथरूम नाही देऊ शकलो, आम्ही शौचालय नाही देऊ शकलो. हे सगळ्या जणांनी रगड पैसे कमवलेत, आपापल्या प्रॉपर्ट्या उभ्या केल्या, सगळ्या काही गोष्टी केल्या, पण समाज तिथेच. आम्हाला रोजच्या गरजा आम्हाला अजूनपर्यंत पूर्ण काही करता आले नाहीत. भविष्यातली स्वप्न कोणती पाहणार होतो आम्ही? कसली स्वप्न पाहिजे आमच्या तरुणांनी, कसली स्वप्न पाहिजे आमच्या तरुणींनी?
आमच्या तरुणांना आणि तरुणींना आमच्याकडे स्वप्न फक्त एकच पडतं या असल्या वातावरणामुळे, आणि तो तरुण माझा म्हणतो मला देशात राहायचंच नाही, मला परदेशात निघून जायचंय. ते परदेशातलं वातावरण त्याला आकर्षित करतं. आज त्याला इंटरनेट पासून टेलिव्हिजन पासून मिळालेलं एक्सपोजर, त्याला मिळालेल्या सगळ्या गोष्टी याच्यापासून त्याला असं वाटतं नाही मला इथे नाही राहायचंय, मला समाधान मिळेल अशा प्रकारची मला नोकरी मिळत नाही, मला काम करता येत नाहीये. आम्ही त्या प्रकारचं शिक्षण नाही देऊ शकलो, आम्ही विविध प्रकारचे शिक्षण देऊ शकलो नाही. त्या मुलाचा कल कुठे आहे, त्या मुलाच्या आवड काय आहे, त्याला आयुष्यात काय करायचंय त्या प्रकारचं शिक्षण आम्हाला देता येत नाहीये, त्या प्रकारचं आम्हाला सिलेबस बनवता येत नाहीये, त्या प्रकारचे उद्योगधंदे आम्हाला इथे आणता येत नाहीयेत, आम्हाला पर्यटन या विषयावरती आम्हाला पुढे काही करता येत नाही. एवढं सगळं या महाराष्ट्रामध्ये परमेश्वराने सगळ्या गोष्टी दिल्यानंतर देखील आम्ही काही करत नाही आहोत. हे आमचं इथे संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई शहरामधलं, जा जगातल्या कुठच्याही देशात जाऊन बघा, कुठच्याही शहरात जा, शहरात जेवढी मोठमोठी शहरं या जगामध्ये आहेत त्या सगळ्या कुठच्याही शहरामध्ये जा आणि एकदा बघा की एक मुंबई सोडली तर एखाद्या तरी शहरामध्ये अशा प्रकारचं मध्यात नॅशनल पार्क आहे का मला सांगा. आणि त्या नॅशनल पार्कची आम्ही अवस्था काय करून ठेवतोय, सगळ्या बाजूने आम्ही पोखरतोय, सगळ्या बाजूनी झोपड्या होत आहेत, सगळ्या बाजूनी बिल्डर नुसते इमारती बांधतायत. आम्हाला परमेश्वराने दिलेलं, निसर्गाने दिलेलं आम्हाला दान, ते आम्हाला टिकवता येत नाहीये. तिथे आम्ही लोकांना घेऊन जाऊ शकत नाही आहोत. आमच्या माता भगिनींना, आमच्या मुलांना तिकडे घेऊन जाता येत नाही, त्यांच्या मुलांना का, काही नाहीच आहे. भाई इथून पवईला सुरू होतं, या पवईला इथून सुरू होतं, संपतं कुठे, घोडबंदरला. इतकं मोठं नॅशनल पार्क एखाद्या शहराच्या मध्यात विचार करून पण तुम्हाला सापडणार नाही. आणि आम्ही काय अवस्था करून ठेवतोय, चारही बाजूनी सगळीकडनं त्याला झोपड्या लागतायत, सगळीकडनं पोखरतायत. त्या गुगल अर्थवरती जा आणि गुगल अर्थवरती गेल्यावरती त्या नॅशनल पार्कच्या सगळ्या बाउंड्रीज बघा, त्याच्या बाउंड्रीज पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईल. मी त्या फिल्ममध्ये पण टाकलंय, ते ती जी 16 मिनिटाची फिल्म केली त्याच्यामध्ये पण ही गोष्ट टाकली आहे. पण तुम्ही गुगल अर्थवरती जा आणि ते बघा कशा प्रकारे पोखरतायत. या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या बिल्डर आणि कंत्राटदारांनी अख्खा महाराष्ट्र आणि मुंबई शहर आणि ही आमची शहरं पोखरून टाकतायत, नुसती पोखरून. मिळेल जमीन तिथे फक्त इमारती उभ्या करतायत, त्याही अनेक, म्हणजे त्यातल्या 80% जवळपास अनधिकृत झोपडपट्ट्या उभ्या करायच्या, त्याच्यानंतर त्या म्हणजे करायच्या म्हणजे हेच करतात. हे जे परप्रांतातनं जे लोक आणतात त्यांच्या इथे सगळ्या झोपड्या उभ्या करायच्या मोकळ्या जागांवरती. मग ती झोपडपट्टी पुनर्वसन योजनेखाली अख्खी जमीन आणायची, ती आणली की बिल्डर तिकडे तो बिल्डिंग बांधणार, बिल्डिंग बांधली की तिकडच्या झोपड्या उठवायच्या, दुसऱ्या रिकाम्या जमिनीवरती परत त्या झोपड्या टाकायच्या, ती बसवायची, पुन्हा ती SRAच्या अंडर आणायची, परत नव्या झोपड्या, परत नव्या इमारती, नवीन ह्याच त्याच गोष्टी चालू आहेत. आणि अख्ख्या मुंबईची वाट लावतात, आमच्या पुण्याची, ठाण्याची, सगळीकडे. या सगळ्या लोकांना भीती नावाची गोष्टच उरली नाही. भीती नाहीच आहे, काय भीती असणार कुठून, कारण आमच्या मंत्र्यांपासून, आमदारांपासून सगळ्या लोकांचे हात त्याच्यामध्ये अडकलेले, आमचीच लोक त्याच्यामध्ये आहेत सगळे. ज्यांनी या गोष्टी थांबवायला पाहिजे, ज्यांनी या शहरांना आकार द्यायला पाहिजे, ज्याच्यासाठी त्यांना निवडून दिलं जातं, ती माणसं जर या लोकांच्या संगनमताने जर समजा हे नुसते पैसे कमवण्याच्या नादामध्ये हे पण जर सगळ्या व्यवहारामध्ये पडले असतील, कोणी वाचवायचा, कोणी हो महाराष्ट्राला, कोणी वाचवायची ही शहरं, काय करायचं काय या शहरांचं. रस्ते कमी पडतायत, गाड्या वाढतायत, पार्किंगची व्यवस्था नाही, रस्त्यावरून चालता येत नाही, फुटपाथवर फेरीवाले बसलेले आहेत, त्यातले जवळपास 80-85% अनधिकृत फेरीवाले बसलेले आहेत, ते काढता येत नाही. त्याच्याबद्दल आमच्याकडे कुठची गोष्ट होत नाहीये. आमच्या राहणाऱ्या इथल्या लोकांना समाधानाने जगता येत नाहीये. घरातनं बाहेर पडल्यावरती छान ह्या शहरामध्ये राहतोय असं एकालाही वाटत नाही, एकालाही वाटत नाही. मी जो संपूर्ण विकास आराखडा जो घेऊन आलो त्या सगळ्या विकास आराखड्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आमच्या लोकांचा विचारच नाही. आमची लोक तशीच, बाहेरच्यांचा विचार. त्या बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ज्या झोपड्या झाल्या, ज्या बाहेरच्या राज्यातनं आलेली लोक राहत होती, त्यातली एक झोपडी बाबांनो किती रुपयाला गेली? एक झोपडी 1 कोटी रुपयाला. 1 कोटी रुपयाला एक झोपडी गेली. पैसे घ्यायचे, आपल्या गावात पाठवून द्यायचे,
परत पुढे जायचं आणि परत झोपडीत राहायचं, परत नवी योजना, नवे पैसे, परत गावाला जात आहेत. यांना घरं मिळत आहेत, यांना फुकट घरं मिळत आहेत बाहेरून येऊन, आणि आमच्या इथे राहत असलेल्या आमच्या पोलिसांना घरं नाहीत. 24-24 तास काम करायचं, पण त्यांना स्वतःची हक्काची घरं मिळायला तयार नाहीत या आमच्या महाराष्ट्रामध्ये. आमच्या महाराष्ट्रामधला मराठी माणूस आज भाड्याच्या घरात राहणार. आमचा मराठी माणूस भाड्याच्या घरामध्ये राहणार आणि बाकीचे हक्काची घरं मिळवून जाणार, तीही फुकट. योजना माझ्याकडे आहेत. या आपल्या महाराष्ट्रामधला जो मराठी माणूस आहे याला परवडेल अशा किमतीमध्ये, स्वस्त दरामध्ये त्याला घरांची योजना माझ्याकडे तयार आहे. आणि ही जी झोपडपट्टी पुनर्वसन योजना जी आहे ना, उद्या जर समजा तुम्ही माझ्या हातात ही राज्य दिलं, सत्ता दिली, याच्या पुढे झोपडपट्टी पुनर्वसन योजना बिल्डर करणार नाहीत, महाराष्ट्र सरकार राज्य म्हणून ती याच्या पुढे राबवेल. आणि ती ही योजना, स्वस्त घरांमधली जी योजना आहे, अफोर्डेबल हाऊसिंग, ही स्वस्त घरांची जी योजना आहे ती देखील करताना माझ्या महाराष्ट्रामधले जी मराठी तरुण जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत त्यांनी त्या योजना पूर्ण करायच्या आहेत. त्यांच्या हातामध्ये ती योजना गेली पाहिजे, त्यांच्याकडे ते पैसे गेले पाहिजेत. हे दुसरे कोणी करणार नाहीत. आमच्या महाराष्ट्रातली मुलं करतील, त्यांना आज अनुभव पण येईल या सगळ्या गोष्टींचा, त्यांना पैसे देखील मिळतील. आमच्या इथे राहणाऱ्या माणसाला आज स्वस्त दरामध्ये घरही मिळतील. नाही तर काय हो, इथे आमच्या गिरगाववरून मराठी माणूस गेला मग पार्ला, मग पार्ल्यावरून गेला मग तो ठाणा, मग ठाण्यावरून तो गेला कल्याण डोंबिवली, मग कल्याण डोंबिवलीवर अजून पुढे, बहुधा आता पुढे पुढे मॉस्को बिस्कोच गाठेल. म्हणजे हा इथला हक्काचा मूळ माणूस असा करत करत बाहेर चाललाय आणि बाहेरचे हळूहळू करत आत 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 येत आहेत. कमाल आहे. आणि आमच्या राज्यकर्त्यांना त्यांना बघायला वेळ नाही, आमच्या विरोधी पक्षाला बघायला वेळ नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालायला काही नाही यांच्याकडे आणि कोणत्याही योजना नाहीत. तरुणांना रोजगाराच्या संधी, अहो प्रचंड किती रोजगाराच्या संधी तुम्हाला उपलब्ध करून देईल, तुम्हाला कल्पना पण येणार नाही, अंदाज पण नाही तुम्हाला. आज आपल्याकडे पर्यटन नावासारखा पर्यटनासारखा विषय बाजूला काढलेला, कोणी याचं लक्षही नाही. अहो पर्यटनासारख्या विषयामध्ये केवढ्या गोष्टी आहेत, केवढ्या तुम्हाला अंदाज नाही. म्हणजे पर्यटन या एका गोष्टीवरती बाहेर अनेक देश, त्यांचं संपूर्ण देशाचं अर्थकारण हे फक्त पर्यटनावरती चालतं. अहो लांब कशाला जात आहे, आमचा गोवा बघा, आमचा गोवा घ्या, या आमच्या अख्ख्या गोव्याचं संपूर्ण राज्याचं अर्थकारण दुसरं काय आहे तिकडे? समुद्र किनारा, हॉटेल्स, 7 स्टार हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स. या आमच्या गोव्यामध्ये त्यांचं संपूर्ण अर्थकारण हे पर्यटनावरती चालतं. आणि आमच्या महाराष्ट्राला लाभलेली आमची 750 किलोमीटरची आमची किनारपट्टी आम्ही काही करत नाही आहोत. आमचे फक्त पुढारी मंत्री सगळे आमदार बिमदार फक्त हजारो एकर जमिनी फक्त घेत राहणार तिकडे समुद्रकिनारी. पण तो बघण्यासाठी म्हणून काही जगाला आम्ही दाखवतोय काही नाही, काही नाही. आज एका नुसत्या गोव्यामध्ये पर्यटनासाठी, समुद्रासाठी म्हणून वर्षाला किती विमानं, खाजगी विमानं किती येतात माहिती आहे तुम्हाला? बाकीची विमानं नाहीत. खाजगी विमानं किती येतात? जवळपास 1000 ते 1200 खाजगी विमानं येतात. खाजगी जी 200 सीटर, 300 सीटर, कधी कधी 747 येतात तिकडे. एवढी विमानं खाजगी येतात. बाकीची येतात ती वेगळीच. बाकीची गाडीने येणारा माणूस वेगळा, ट्रेनने येणारा माणूस वेगळा, डोमेस्टिक फ्लाईट्सने येणारा माणूस वेगळा. तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतामध्ये सर्वात जास्ती जगातले किंवा देशातले, पण जगातले आणि देशातले मिळून सर्वात जास्ती पर्यटक हे कुठे येतात माहिती आहेत? हे मुंबईत येतात. हे मुंबई विमानतळावरती सगळेजण उतरतात आणि मुंबई विमानतळावरती उतरून तिथून डोमेस्टिक फ्लाईट्स पकडून गोव्याला जा, राजस्थानला जा, केरळाला जा, पण महाराष्ट्रात नाही येत. आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला परमेश्वराने दिल्या आहेत, आम्ही जगाला दाखवायला तयार नाही आहोत, आम्ही जगासमोर मांडायला तयार नाही आहोत, आम्ही बोलत पण नाही आहोत. काय आमच्याकडे हे आमचे शिवछत्रपती यांचे गडकिल्ले आम्ही जगाला दाखवायला तयार नाही आहोत, आम्ही आमचा इतिहास सांगायला तयार नाही आहोत. काही नाही, नुसती निराशा निराशा.
आणि हे आमचे राज्यकर्ते असे निघाले, निपजले, म्हणून आमच्या तरुणांच्या चेहऱ्यावर देखील कुठच्याही प्रकारचा उत्साह नाही. कोणत्या गोष्टी कराव्यात, नवीन स्वप्न पाहता येत नाहीत. केवढ्या गोष्टी करण्यासारख्या. आमच्याकडे जंगल संपत्ती आहे. आमच्याकडे जंगल संपत्तीमध्ये, जंगलामध्ये आमच्याकडे अनेक वन्य प्राणी आहेत. आम्ही वन्य प्राणी आम्हाला कोणी दाखवायला जात नाहीये. आम्ही त्या मध्यंतरी ताडोबा, आपलं चंद्रपूरचं जंगल आहे आपल्या ताडोबाचं, मी तिथे गेलो होतो. मी नुसता एक फेरफटका मारला, एका फेरफटक्यामध्ये मला 5 वाघ दिसले. 5 वाघ. आणि ताडोबा ह्याच्यासाठीच जास्ती प्रसिद्ध आहे की तिथे गेल्यावरती तुम्हाला वाघ दिसतोच. एवढी सगळी जंगल संपत्ती आमच्याकडे असताना तिकडे एक हॉटेल येत नाही, तिकडे एक 5 स्टार हॉटेल येत नाही, तिकडे एक 7 स्टार हॉटेल येत नाही. आमच्या समुद्र किनाऱ्यावरती काही होत नाही. मध्य प्रदेशमध्ये जा, त्यांची जंगलं बघा. त्यांच्या जंगलामध्ये आज त्यांनी जंगलं इतकी वरती नेली, म्हणजे सगळी अख्खी जगातले आज अनेक परदेशी लोक तिकडे येतात. आज ताजपासून सगळे हॉटेल्स तिकडे उभी राहतात. आज तिकडचा तरुण, त्याच्या खिशामध्ये पैसे आले, स्वतःची गाडी आली, स्वतःचं घर आलं, लग्न झालं, तो स्वतः आता आई वडिलांना सांभाळतोय. अहो, राज्य याला म्हणतात. हो, राज्याकडे असं पाहायचं असतं राज्यकर्त्यांनी की माझा माणूस, माझं राज्य, माझी माणसं, यांना मी मोठं केलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. आणि आमच्या लोकांचं काय चालू आहे? फक्त कुटुंबीय मोठे करण्यात फक्त यांना धन्यता मानतायत. आज महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे फिरल्यानंतर निवडणुकीला ह्याचे कोण उभे आहेत? सगळीकडे कुटुंबीय. कोणाची सून, कोणाचा मुलगा, कोणाचा नातू, कोणाचा पुतण्या, कोणाची मुलगी. बस. तुमच्यातलं नाही कोणी होणार आमदार, तुमच्यातले कोणी खासदार नाही होणार, तुमच्यातले कोणी नगरसेवक नाही होणार. जे होतील ते आमच्या घरातले होतील. जी सत्ता येईल ती आमच्या घरात असली पाहिजे. त्यातनं जो पैसा निर्माण होईल तो आमच्या घरात आला पाहिजे. तुम्ही नाही, तुम्ही फक्त राबायचंय. आमची कुटुंबीय पोचण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. याच्यासाठी जन्म झाला तुमचे, या सगळ्या पुढाऱ्यांचे फक्त नातेवाईक पोचण्यासाठी, यांना मोठं करण्यासाठी, यांचे कुटुंबीय पोचण्यासाठी, यांच्या घरात पैसा जाण्यासाठी म्हणून तुमचा जन्म झाला का? हे सगळे राजकीय पक्ष तसेच. हे चारी जे भांडत आहेत हे सगळेच्या सगळे तसेच आहेत. एका माळेचे मणी. आतून सगळेजण एकमेकांना मिसळलेले, एकमेकांचे सगळे व्यवसाय एकमेकांमध्ये असलेले. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सगळे एकत्र आहेत आतून. या निवडणुकीमध्ये या तुम्हाला सगळ्यांना झिडकारावं लागेल. या सगळ्यांना बाजूला तुम्हाला करायला लागेल. हा राज ठाकरे एक स्वप्न घेऊन तुमच्या समोर आलेला आहे, एक विकास आराखडा घेऊन तुमच्या समोर आलेला आहे, एका आत्मविश्वासाने आलाय. जर हे राज्य तुम्ही माझ्या हातामध्ये दिलं, जे मी जगात पाहिलंय ते मी या महाराष्ट्रामध्ये आणीन. आणि तो मला विश्वास आहे की मी ते आणू शकतो. ते मी आणू शकतो. याचं कारण मी राजकारणाकडे मी पैसे कमवण्याचा एक भाग म्हणून बघत नाही आणि प्रॉपर्ट्या गोळा करण्याचा भाग म्हणून बघत नाही. तो नाही छंद मला. मला गरज पण नाही त्या गोष्टींची. हे राज्य चांगलं झालं पाहिजे, राज्य मोठं झालं पाहिजे. मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त माझी इच्छा आहे. आणि ते करण्याची संधी आपण मला द्यावीत हे सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो. येत्या 15 तारखेला आपण कुठेही गाफील न राहता आपण आपले मित्रपरिवार आणि नातेवाईक या सगळ्यांना आपण एवढं जरूर सांगा की आजपर्यंत सगळ्या राजकीय पक्षांना आपण संधी दिलीत. एकदा राज ठाकरेला संधी देऊन बघा. मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय चमत्कार घडून दाखवीन हे तुम्हाला भविष्यामध्ये कळेलच. पण एक बहुमत माझ्या हातामध्ये तुम्ही द्यावं याच्यासाठी म्हणून मी आज तुमच्यासमोर इथे आलो. 15 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे महाराष्ट्रातले सगळे उमेदवार आणि आमचे आपले इथे उभे असलेले राजेंद्र कुठे आहे? राजेंद्र आणि अरविंद कुठे आहे? आणि इम्तियाज कुठे आहे? हां, आणि इम्तियाज, हे सगळे जण इथे आज तुमच्यासमोर मी उमेदवार म्हणून दिलेले आहेत. येत्या 15 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून या सर्वांना आणि महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.